हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. त्या दिवशी तुम्ही पाहिलं की आम्ही सारसबागेमध्ये सगळ्या मैत्रिणी भेटलेलो आहोत आणि आमच्या मैत्रिणीने आमच्यासाठी मोगऱ्याचे गजरे आणले होते आणि मी म्हटलं होतं की सुगंध घेऊन ती मैत्रीण आली होती. तिथे सारसबाग 11 वाजता बंद झाली. मग आम्हाला बाहेर काढलं. मग आम्ही लहान मुलांचं जे खेळ उद्यान असतं त्या गेटवर गेलो. लहान मुलांच्या खेळ उद्यानात सुद्धा आम्हाला एंट्री दिली नाही, कारण आम्ही लहान नाही असं कारण सांगितलं आणि आमच्याबरोबर कोणी लहान मुलंही नाही. नंतर खाण्यासाठी एका स्टॉलवर गेलो. तिथे एक बाबा आले होते. ते पैसे मागत होते. तर त्यांना म्हटलं तुम्हाला खायला देतो, चालेल का? तेव्हा ते म्हणाले चालेल आणि त्यांनासुद्धा पॅटीस दिली. नंतर मोगऱ्याबरोबर फोटो सेशन केलं. सगळ्यांनी हातात मोगरे घेतले, कोणी डोक्यात माळले. नंतर आम्ही ह्या बॉब्या घेतल्या. काही लोक याला पोंगा पंडित म्हणतात. इथे या आजींचा स्टॉल होता, तर आमच्या गर्दीमुळे त्यांचं दुकान झाकलं जातं असं त्यांना वाटलं आणि त्या थोड्या नाराज झाल्या. नंतर आमच्यातल्याच त्या मैत्रिणीने, जिने मोगऱ्याचा गजरा आणला होता, तिने आजींकडून हे बॉब्याचं पाकिट विकत घेतलं आणि आजीच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आणि तिला प्रचंड आनंद झाला. नंतर ती आमच्याशी गप्पा मारायला लागली, कारण की तिला आमच्यामुळे थोडेसे पैसेही मिळाले. तिच्याभोवती थोडे गिराईकही जमा झाले आणि नंतर जाताना आम्हाला हसऱ्या चेहऱ्याने आजीने बाय केलं आणि हे फार समाधान देऊन गेलं आणि ह्याचं क्रेडिट आमच्या मैत्रिणीला. त्यानंतर आम्ही जेम रोडला गेलेलो आहोत आणि पाताळेश्वर मंदिरात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड डे अँड टेक केअर. बाय.